हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आहे ना, असा मस्त गरम-गरम आलू पराठा बनवला होता तनिषासाठी आणि हा काय बाबूचा नाश्ता नसून आहे ना, डायरेक्ट दुपारचं जेवण होतं बरं का. त्याच्यानंतर ही गॅलरी मला धुवायची होती म्हणून मग ती लगेचच मी धुवायला घेतली. आणि जेव्हा कधी मी ही गॅलरी धुवत असते ना, तर झाडांना पण असं वरतून पाणी टाकत असते कारण की झाडांवरची धूळ जेव्हा निघून जाते ना, मस्त एकदम असे फ्रेश आणि टवटवीत दिसत असतात. त्याच्यानंतर दुपारी माझं राहिल्या होत्या पोळ्या करायच्या. त्या गरम-गरम पोळ्या करून घेतल्या आणि जेवणही करून घेतलं. हा रांगोळीचा डब्बा आणून 2 दिवस होऊन गेले होते म्हणून त्याच्यात पटकन अशी रांगोळी भरून घेतली. आणि जेव्हा कधी मी असे कामं करते ना, तनिषाचं मध्ये-मध्ये करणं चालूच असतं. आता मला शेंगा फोडायच्या होत्या कारण माझे शेंगदाणे संपलेले होते. मी एवढ्या सगळ्या तर घेऊन बसली होती, पण एवढ्या सगळ्या काही फोडल्या नाहीत. त्याच्यानंतर तनिषा बोर झाली होती म्हणून तिच्यासोबत असा थोडासा टाईमपास म्हणून सापशिडी खेळत होती. तिला मस्त असा मूड फ्रेश झाला. आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी इकडे बनवली होती बाजरीची भाकरी आणि गिलक्याची भाजी. मस्त असं जेवण केलं. असाच होता आजचा दिवस. बाय.